नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मला आजवर तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रूपात पाहिलेलं आहे. इनफॅक्ट टेलिव्हिजनवर देखील मला जज म्हणून तुम्ही वेगवेगळ्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये पाहिलेलं आहे. पण आता मी एक नवीन प्रवास सुरू करते, एक नवा कार्यक्रम घेऊन आलेली आहे सन मराठीवरती. इथून एक वेगळी भूमिका मी आज साकारणार आहे. ती भूमिका म्हणजे एका होस्टची, आणि मी होस्ट करते एक नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. कार्यक्रम आहे घरचा, ज्यामध्ये मी आपल्या ओळखीचे अनेक कलाकार मंडळी आहेत किंवा चर्चेत राहणाऱ्या काही मंडळींची मुलाखत घेणार आहे, ज्यात मनोरंजनाचं एक संपूर्ण पॅकेज आहे. डान्स, गाणी, गेम्स, काही अवघड प्रश्न, काही संवेदनशील प्रश्न, काही गमतीशीर प्रश्न. सो अशा एकंदरीत धमाल कार्यक्रमाची सुरुवात होते आहे सन मराठीवर 4 ऑगस्टला, म्हणजे रविवारी रात्री 9 वाजता. दर रविवारी पाहायला विसरू नका आमचा नवीन कार्यक्रम होऊ दे चर्चा. कार्यक्रम आहे घरचा. बऱ्याच लोकांना मी आधी ओळखते, आधीपासून मैत्री आहे किंवा एकंदरीत त्यांच्याविषयी माहिती होती. काही लोकांना पहिल्यांदाच भेटले. त्यामुळे होस्ट म्हणून, मुलाखत घेणारी म्हणून आपल्याला आपली पर्सनल बाजूला ठेवून ह्या सगळ्या कलाकारांशी गप्पा मारायच्या आणि त्यांना बोलतं करायचं, आणि अर्थात मजा ही करायची, कारण कार्यक्रम अगदी सिरियस नसून त्याला एक छान मजेशीर बाजू आहे, गमती आहेत, सगळ्या पैलू त्यांच्या बाहेर काढायच्या आहेत. अशा या सगळ्या रोलर कोस्टर राईडमधनं मला हे सगळे एपिसोड्स करताना फारच मजा आली. आणि आय एम शुअर लोकांनी आतापर्यंत बरेच असे कार्यक्रम पाहिलेले आहेत, आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. यात काय वेगळं आहे तर यात बरीच खरी बाजू कॅन्डिडली लोकांची समोर येणार आहे. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की स्क्रिप्ट मध्ये प्रश्न असायचे किंवा आम्ही रिसर्च केलेलं असायचं, पण ते सगळं बाजूला राहून ओघाने ज्या मनसोक्त गप्पा कधी कधी रंगल्या, त्या मला वाटते की USP आहेत या कार्यक्रमाच्या, आणि म्हणून हा कार्यक्रम एरवीपेक्षा वेगळा ठरणार आहे. किती एपिसोड झाले आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही 10 एपिसोड्स केलेले आहेत, आणि आता लोकांची काय प्रतिक्रिया असेल, कसा प्रतिसाद असेल त्याच्यावरती आणखी पुढे किती करायचे, किती मोठा तो सीझन करायचा, आणखी किती सीझन्स करायचे वगैरे वगैरे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत. चॅनल आणि आमच्या निर्मात्या अश्विनी ते सांगू शकतील. पण सध्या मला असं वाटतं आम्ही प्रतिसाद बघू लोकांचा कसा येतोय. कॉफी विथ करण किंवा असे जे सेन्सेशनल प्रश्न असतात, सेन्सेशनल असं काय आहे काय? मला वाटतंय की अवघड करतील, ऑकवर्ड करतील सिच्युएशन्सला असे कोणतेही प्रश्न नसावेत, कारण हा GCC टेलिव्हिजनवरचा कार्यक्रम आहे. रविवारी रात्री 9 वाजता तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत बसून हा कार्यक्रम बघू शकता, असा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे कोणालाही बघताना अरे बापरे हा जरा अवघड प्रश्न आहे आणि ऑकवर्ड उत्तर आहे वगैरे, किंवा विषय जरा सेन्सिटिव्ह आहेत का, असं कोणालाही वाटणार नाही. आणि सन मराठीचा प्रेक्षक वर्ग देखील महिला, मुलं, कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम पाहू शकतील असा हा आहे. त्यामुळे तुम्हाला ऑकवर्ड होईल अशी कोणतीही परिस्थिती मी होस्ट म्हणून निर्माण केलेली नाही. याच्यामध्ये पॉलिटिकल बेस रिपीट टेलिकास्ट अजून ठरलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी रविवारी रात्री 9 वाजताच बघायला हवं अशी आमची अट आहे. ह्याच्यामध्ये पॉलिटिकल बेस असं जाणवते थोडंसं, त्या अंगाने घेतले का? म्हणजे जे काही चर्चेतले होते, जे काही घडामोडी घडल्यात महाराष्ट्र राज्यामध्ये, ते जरा चेहरे ह्यात उठूनच दिसत आहेत. म्हणून कारण ह्या कार्यक्रमात जे पाहुणे आहेत ते फक्त अभिनेत्री, अभिनेते किंवा चित्रपट किंवा मराठी मनोरंजन सृष्टीचे चेहरे नाहीयेत, तर एकंदरीत मराठी माणसांच्या ओळखीचे चेहरे आहेत. मग चर्चेत असणारी जी लोक आहेत ती मनोरंजन सृष्टीमधली असतेच, पण त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील लोक जी कायम चर्चेचा विषय असतात किंवा ज्यांच्यामुळे चर्चा होते किंवा ज्यांना एकंदरीत चर्चा करायला आवडते, असे काही चेहरे आणि अशा काही व्यक्ती सुद्धा या कार्यक्रमाचा भाग झालेले आहेत. याच्यामध्ये आपण तळागाळातील लोक घेतलेत का, ज्यांनी स्ट्रगल करून MPSC UPSC मध्ये त्यांनी करिअर घडवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी थोडासा आदर्श निर्माण केलेला आहे ना. समीर वानखेडे आहेत, ज्यांचा आपण प्रवास पाहिलेला आहे, तो अवघड राहिलेला आहे.
आणि स्वतःच्या बळावर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय आपल्या या राज्यामध्ये किंबहुना देशभरात, त्यांच्या क्षेत्रात. त्यामुळे त्यांची ही मुलाखत मी घेतली आहे आणि ती मुलाखत फारच मजेशीर झाली. म्हणजे बऱ्याचदा त्यांच्याही बाबतीत आणि इतर काही पाहुण्यांच्या बाबतीत असं व्हायचं की ते किती पर्सनल बोलतील, किती आतलं सांगतील, किती गुपित बोलणार, याच्याबद्दल आम्ही सगळे साशंक होतो. किंवा त्यांनाही कदाचित तेवढं बोलायला पब्लिक प्लॅटफॉर्मवर आवडतं का जमतं याबद्दल एक प्रश्नच होता. पण मुलाखत संपल्यानंतर त्यांची देखील अशी प्रतिक्रिया झाली की एवढं मी कधीच बोललो नाही, हे असं मी कधीच वागलो नाही, इतकं स्पष्ट आणि इतकं मनमोकळं मी कधीच कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोललेले नाहीये. त्यामुळे हे ओघाने झालेले काही इंटरव्ह्यूज आहेत जे मला खूप स्पेशल वाटतात. कारण की स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन, रिसर्चच्या पलीकडे जाऊन ती व्यक्ती कशी आहे आणि स्पॉन्टेनियसली ती काय बोलून जाते, वाहून जाते आणि आपल्यालाही त्यांच्या प्रवासात वाहून न्यायला भाग पाडते, असे काही सुंदर प्रसंग घडलेले आहेत बऱ्याच पाहुण्यांच्या सोबत. इनफॅक्ट मला आठवतंय अजूनही अजिंक्य देव आले होते. हे सगळं मी सांगू शकते ना? मी विचारलं नाहीये चॅनलला की मी काय सांगायचं आणि काय नाही, पण अजिंक्य देव आले होते आणि त्यांना कुठेतरी पुढे जायचं होतं नंतर. आणि आमचा पहिला इंटरव्ह्यू खूप लांबला, कारण खूप बोलले कलाकार पाहुणे आणि बायकांचा इंटरव्ह्यू होता तो. त्या बायका किती बोलतात यावर मी वेगळं बोलायची गरज नाहीये, पण त्या खूप बोलत होत्या आणि इतकं सगळं नॅचरली स्पॉन्टेनियसली फ्लो मध्ये सुरू होतं की मला ते होस्ट म्हणून पुढे थांबवता आलं नाही, त्यांना अडवता आलं नाही, चालूच राहिलं. सो हे सगळं संपल्यानंतर अजिंक्य सर म्हणाले की किती वेळ चालला इंटरव्ह्यू, मला पुढे लवकर जायचंय, माझ्याशी किती वेळ बोलणार आहात? म्हटलं सर तुमची जेवढी वेळ आहे त्या वेळेत आम्ही संपवू, डोंट वरी. तर ते म्हणाले पण एवढं काय बोलता तुम्ही, 45 मिनिटाचा एपिसोड असतो, एवढं काय बोलायचं असतं? म्हटलं सर हे भान राहत नाही बोलताना, बरेचदा आपण ओघात बोलत जातो. सो बऱ्याचदा लक्षात येत नाही आपण किती बोलतोय. मी मुद्देसूद बोलणार आणि निघणार. पुढे ते 4 तास बोलले, स्वतःचा इंटरव्ह्यू ते 4 तास बोलले. सो हेच होतं की पुरुष कलाकार जरी असले आणि असे कमी बोलणारे जरी असले तरी इव्हेंच्युअली ते सुद्धा खूप वेळ रमले आणि मग त्यांनाही वेळ झाला खूप. सो तिथे ते लक्षात आलं नाही त्यांच्या. सो ही जी ऑफ कॅम्प म्हणतो आपण, कॅल्क्युलेट न केलेली गोष्ट आहे ना, त्याच्यातनं बऱ्याचदा खूप गमती समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा तो एपिसोड पहा नक्कीच आवर्जून. पहिलाच एपिसोड इनफॅक्ट तो आहे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांचा. आणि सहसा पुरुष इंटरव्ह्यूज मध्ये, पुरुष कलाकार इंटरव्ह्यू मध्ये खूप संवेदनशील बाजू त्यांची दाखवत नाहीत किंवा पर्सनल काही फार बोलत नाहीत. पण त्यांनी इतका वेगळा इंटरव्ह्यू दिलाय, मला नाही वाटत आजपर्यंत ते एवढं कुठे कधी बोलले असतील. सो ही त्या रंगमंचाची, सगळ्या टीमची, त्या क्षणाची जादू आहे की बऱ्याचदा अशा गोष्टी घडल्या आमच्या शो मध्ये. आपण स्वतः एक कलाकार आहे आणि या भूमिकेत आपल्याला कसं होस्ट म्हणून? मला फार मजा येते, कारण जसं मी म्हटलं की मी हे पहिल्यांदा करते. पण एकतर पहिल्यांदा करत असताना आपण थोडेसे नर्वस असतो, एक्साइटेड असतो, चोखंदळ असतो. आपल्यालाही माहित नसतं की ऍज अ होस्ट तुम्हाला त्या एपिसोड किंवा त्या शोचा प्रवाह ठरवायचा असतो. त्यामुळे आपल्यालाही माहित नसतं की प्रवाह कसा जाणार. कारण आपण जरी मुद्देसूद बोलायचा प्रयत्न केला, आपले जरी हे सगळे प्रश्न ठरलेले असले तरी समोरची व्यक्ती काय बोलणार आहे आणि त्याला काय रिॲक्ट होणार आहे आणि कशी रिॲक्ट होणार आहे, किती रिॲक्ट होणार आहे, कितपत बोलणार आहे, हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. तर ते त्यांना वारंवार आपण परत आणायचं किंवा त्यांना किती वाहू द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना बरं त्यांचा आदर, त्यांचा मान राखणं, ते जरी आपले पाहुणे किंवा ओळखीचे असले तरी ते आपले एपिसोड मेकर्स आहेत, ते किंग आहेत, तर क्वीन आहे. त्यांना तसं त्यांचा तो आदर ठेवून एपिसोड पुढे नेणं, हे सगळं मी पहिल्यांदाच अनुभवलंय. पण ऑनेस्टली स्पीकिंग मला लोकांना बोलतं करायला आवडतंय आणि मला काय म्हणतो हजर जवाबी असल्यामुळे मला असं वाटलं की खूप माझ्यासाठी आर्टिफिशियल नाही गेलंय, हे नॅचरली मला करता आलं. कारण माझा स्वभाव बोलता आहे, मी खूप एक्सटेम्पोर आहे, मी खूप स्पॉन्टेनियसली बोलते. त्यामुळे मला असं वाटलं की ते नॅचरली घडलं माझ्याकडनं. सो मला फार मजा आली.
रिसर्च भरपूर करावा लागला, कार्यक्रमाच्या फॉर्मॅटचा नाही पण समोर बसलेल्या व्यक्तीचा. ते कसे आहेत, ते कितपत बोलतील, त्यांच्या मागचा प्रवास काय आहे, त्यांच्या आयुष्यातले घडलेले काही टप्पे, आणि बऱ्याचदा काही गोष्टी नव्याने समोर आल्या. सो तेवढा जो रिसर्च कार्यक्रमासाठी लागतो. बरं, हे जे कलाकार आहेत ते महाराष्ट्राच्या ओळखीचे आहेत, त्यांचे बरेच इंटरव्ह्यूज आपण यापूर्वी पाहिलेत आणि पुढेही पाहणार आहोत. मग यात काय वेगळं होणार आहे, तर त्यासाठी जो रिसर्च लागतो, त्यांची वेगळी बाजू लोकांसमोर आणण्यासाठीचा, तो रिसर्च मात्र नक्कीच